नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय. कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 जे जागा आलेल्या आहेत निरीक्षक, लघु लेखापाल, लघु टंकलेखक या पदांकरचा तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर त्याकरता जी काय डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट या ठिकाणी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट जर एखादं जर चुकलं किंवा एक्सपायर झाले जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं तर तुमची निवड होऊन देखील निवड पुन्हा रद्द ठरवतील. का तर त्या डॉक्युमेंट अभावी. कारण आपण जे डॉक्युमेंट ऑनलाईन फॉर्म भरत असताना जे अपलोड करतो ती डॉक्युमेंट व्हॅलिड असावी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे काय डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट मी आपल्यापर्यंत ती लिस्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि ते जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट ऍज इट इज तेच डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरत असताना अपलोड करा. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी जे काय डॉक्युमेंट लागतात त्याचा चार्ट दिसतोय का? व्यवस्थितपणे जर दिसला तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पहिलं डॉक्युमेंट जे आहे तुमचा नावाचा पुरावा की तुम्ही तेच आहात. जन्म झाल्यापासून तुमचं जे काय नाव नोंदणी केलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे तेच नावाचा तोच व्यक्ती आहे का याकरता तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायचं आहे. त्यामध्ये मग नावाचा पुरावा असेल, जन्माचा पुरावा असेल, याकरता एक सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट लक्षात असू द्या. आपली जी 10वी झालेली असते त्या 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे असतं त्या बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमचं नाव असतं, तुमच्या आईचं नाव असतं, तुमची जन्मतारीख असते आणि ते बोर्ड सर्टिफिकेट वरती असलेलं नाव हे प्रत्येक ठिकाणी अर्ज दाखल करताना ते ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं ते नावाच्या पुराव्यासाठी, अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी तुम्हाला ते डॉक्युमेंट खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला सुरुवातीला अपलोड करावं लागेल. आता मी जे डॉक्युमेंट लागेल त्या डॉक्युमेंटची पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 KB ते 500 KB पर्यंत साईज करून ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. सर्व डॉक्युमेंटची पीडीएफ 50 KB ते 500 KB पर्यंत. दुसरा डॉक्युमेंट आहे वयाचा पुरावा. आता वयाच्या पुराव्यासाठी काय जोडणार तर मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडलं तरी चालते. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा यामध्ये तुम्हाला तिन्ही पदांकरता पदवी असणं आवश्यक आहे. काय लागणार आहे? पदवी. पदवी ज्या विद्यार्थ्यांनी धारण केलेली आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. म्हणून तुम्हाला मग तुमच्या कुठल्याही क्षेत्रातील एनी ग्रॅज्युएट आहे, कुठल्याही क्षेत्रातील पदवी तुम्हाला निरीक्षक पदासाठी आवश्यक असेल, लघु लेखापालसाठी वाणिज्य क्षेत्रातील पदवी लागते आणि दुसऱ्या लघु टँक लेखकसाठी पदवी जी आहे ती कोणती असू दे चालते. फक्त त्यांच्याकडे सर्टिफिकेट जे आहे टायपिंगचं आणि स्टेनोग्राफरचं ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. 3 नंबरला आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. तुम्हाला या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते पुरावा असणं आवश्यक आहे. ज्या कास्ट मधून येतात ते. EWS तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्हाला यातून आरक्षण घ्यायचं असेल तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारी नॉन क्रिमिनल तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. म्हणजेच आता मार्च नंतर सगळे पाठ्यभागचे नॉन क्रिमिनल या ठिकाणी अनव्हॅलिड झालेले असतील. त्यानंतर जे तुम्ही नॉन क्रिमिनल काढणार ते तुम्हाला वैध धरावे लागेल मार्च एंड नंतर. त्यामुळं मार्च एंडच्या अगोदर काढलेले नॉन क्रिमिनल जर असतील तर ते वैध नसतील. त्यामध्ये बघा व्हॅलिड बघा तारीख दिलेली असते सगळ्यात खाली. ते नॉन क्रिमिनल जर वैध असेल 3 वर्षाचं तर ते चालेल, काय अडचण नाही. दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असेल तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागेल. ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल. कारण आपल्याला त्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ जर घ्यायचा असेल तर ते पुरावे तुम्हाला अपलोड करावे लागतील. याची सर्वांनी नोंद घ्या. त्यानंतर पुढे तुम्ही जर ओपन महिला असताल, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा जर असेल पुढे असू द्या, तुम्हाला डोमसाईल किंवा नॅशनॅलिटी आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल. ते एक तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तुमच्या जर नावात 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट मध्ये तुमच्या जर नावात बदल असेल तर ते गॅजेट तुम्हाला ते जोडावं लागेल किंवा स्टाम्प पेपरचा पुरावा. मराठी भाषेचं ज्ञान असलेलं आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते तुम्हाला एकदा ते स्कॅन करून अपलोड करावं लागणार आहे. आता लघु टंकलेखनसाठी जे काही तुम्हाला अर्थ घालून दिलेली आहे टायपिंगची, स्टेनोग्राफरची, ते सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर लघु लेखापालसाठी 3 वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागेल. ते प्रमाणपत्र त्याचे पीडीएफ ते प्रमाणपत्र स्कॅन करायचं, पीडीएफ करायची
50 ते 500 केबीच्या आतमध्ये आणि ती अपलोड करायची. त्यानंतर अर्ज दाखल करणारा जर विद्यार्थी नोंदणीत माथाडी कामगार, नोंदणीत सुरक्षा रक्षक असलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे. ही जी काय आहे ही यादी तुम्हाला या ठिकाणी एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे सगळे डॉक्युमेंट एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील. सगळे डॉक्युमेंट तुमच्या लक्षात राहणार आहेत का? नाही. त्याकरता हे डॉक्युमेंट तुम्ही जवळ काढून ठेवा. ऑनलाईन फॉर्म भरत असताना याची पीडीएफ तुम्हाला अपलोड करावी लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला जी काही जाहिरात आलेली आहे कामगार आयुक्तालयाची ती फॉर्म भरण्यासाठी एवढे डॉक्युमेंट लागतील. चला भेटूया पुढील अपडेटमध्ये, व्हिडिओमध्ये. धन्यवाद.